पुरुष वेशी स्त्री वेशी असते मी पाहिलेलं आहे, पण पुरुष वेशी असू शकतो. त्या अशा पद्धतीचं हे मंत्री जर असतील आणि हे चालवत असतील, सरकार चालवत असतील. तर नमस्कार मंडळी, हे होते उत्तम जानकर. उत्तम जानकर यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती. मंडळी, संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजलं, वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली, त्यांच्यावरती देखील मोक्का लावण्यात यावा यासाठी काल निदर्शनं देखील पार पडली. परंतु या सगळ्या घटनाक्रमामध्ये वाल्मिक कराड तसेच धनंजय मुंडे यांचे काही महत्त्वाचे दुवे हे समोर आलेले आहेत. आणि उत्तम जानकर जे शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत, त्यांनी एक अतिशय मोठा गंभीर असा आरोप या ठिकाणी केलेला आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे यासाठी आंदोलनं मोठ्या प्रमाणात होत आहेत. काल टाकीवर चढून, पाण्याच्या टाकीवर चढून संतोष देशमुख यांच्या भावाने आंदोलन केलं. त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील पोहोचलेले होते. परंतु या संपूर्ण प्रकरणात आता खंडणीमध्ये गुन्हा दाखल झालेले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती मात्र फास आवळले जातात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील विविध पक्षाचे नेते हे एकत्रित येऊन राज्यपालांकडे या संदर्भाने तक्रारी केल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचे नेते असलेले सुरेश धस यांनी देखील बाजू मोठ्या प्रमाणात लावून धरलेली आहे. सुरेश धस व इतर मंडळी तसेच मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजे या सर्व मंडळींनी आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे प्रकरण आणि या प्रकरणावरती न्याय मिळाला पाहिजे म्हणून बाजू लावून धरलेली आहे. तर मंडळी, उत्तम जानकर जे शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत आणि सध्या ते आमदार आहेत, त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर असे आरोप केलेले आहेत, जे आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलेलं आहे. तर या संपूर्ण नेत्यांनी राज्यपालांकडे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नये किंवा पालकमंत्रीपदापासून दूर ठेवावं यासाठी एकत्रित हे मंडळी आलेले होते. यामध्ये आपण पाहू शकतो अशा पद्धतीचं निवेदन हे राज्यपालांकडे देण्यात आलेलं आहे. तर या राज्यपालांना दिलेल्या निवेदनानंतर आता उत्तम जानकर जे शरदचंद्र पवार गटाचे आमदार सध्या आहेत, त्यांनी मात्र एक गंभीर असा आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती केलेला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजितदादांनी घ्यायला पाहिजे होता असं ते सगळ्यात सुरुवातीला म्हटले. त्यानंतर अजित पवार यांच्याकडून हीच अपेक्षा होती, अजून काय अपेक्षा करणार, म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यांनी जो घेतला नाही तीच अपेक्षा आपल्याला होती, आणखी काय वेगळी अपेक्षा करणार असं देखील उत्तम जानकर म्हणालेले आहेत. जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं देखील त्यांचं मत आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावरती त्यांनी फास आवळलेले आहेत. मंडळी, या संपूर्ण प्रकरणामध्ये ताज हॉटेल्स, ओबेरॉय हॉटेल्स अशा ज्या मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्स आहेत, अशा हॉटेल्समध्ये ज्या पद्धतीचे CCTV फुटेजेस उपलब्ध होतील, ते CCTVचे फुटेजेस हे चेक केले पाहिजे. या मोठ्याल्या 5 स्टार हॉटेल्समधल्या CCTV फुटेज जर का तुम्ही चेक केले तर सगळं प्रकरण हे बाहेर येईल असं उत्तम जानकरांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर बीड प्रकरणात जिल्ह्यात अराजकता निर्माण झालेली आहे. राजकीय वरदहस्त लाभल्याशिवाय गुंड तयार होत नाहीत असं देखील त्यांनी या दरम्यान सांगितलेलं आहे. राजकीय नेते गुंडांना लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पोचतात असं देखील उत्तम जानकरांचं म्हणणं आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणामध्ये ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेल्सचं CCTV फुटेज जर चेक केलं तर सगळं काही बाहेर येईल असं उत्तम जानकर हे म्हणालेले आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या भोवती मात्र आणखी यांच्या अडचणी वाढताना या ठिकाणी दिसत आहेत. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.